नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासामध्ये 6व्या चॅप्टरमध्ये होतो आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण 1857च्या पूर्वीची स्थिती भारतामध्ये काय होती किंवा कशा पद्धतीनं 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या आधी भारतामध्ये ठिकठिकाणी लढे हाती घेतले, ब्रिटिशाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, हा भाग आपण पाहिला. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग बघूया. तो आहे 1857चा स्वातंत्र्य लढा. तर पहा, 1857चा स्वातंत्र्य लढा आणि त्यापूर्वीची आपण पार्श्वभूमी बघितली की अनेक ठिकाणी छोटे छोटे या ब्रिटिशाविरोधी उठाव अथवा लढे भारतीय माणसांनी हाती घेतले होते. तर त्याला कारणही तसंच होतं. ब्रिटिशाचं या ठिकाणची जी राजकीय व्यवस्था होती, ती राजकीय व्यवस्था दडपशाहीची होती, आर्थिक पिळवणुकीची होती, भारतीय माणसावरती मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार करणारी या ठिकाणी होती. आणि त्यामधूनच या ब्रिटिशाला विरोध करणारी चळवळ भारतीय समाज व्यवस्थेमध्ये या ठिकाणी निर्माण झाली. भारतीय माणसाच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिशाविषयी या ठिकाणी असंतोष निर्माण झाला होता आणि या असंतोषाची परिणिती झाली 1857चा स्वातंत्र्य लढा भारतीयांनी या ठिकाणी हाती घेतला. आता हा जो 1857चा स्वातंत्र्य लढा, या स्वातंत्र्य लढ्याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. मग राजकीय कारणं असतील, सामाजिक कारणं असतील, धार्मिक कारणं असतील, लष्करी कारणं असतील, अशा अनेक कारणामुळं ब्रिटिश सत्तेच्या विरोधी 1857चा स्वातंत्र्य लढा या ठिकाणी हाती घेतला गेला, की ज्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आपण म्हणूया की या ठिकाणच्या संस्थानिकांनी हाती घेतली. कारण की ब्रिटिशाचं धोरण जर आपण पाहिलं लॉर्ड डलहौसीच्या कालावधीपासून, तर साधारणतः संस्थानिकाच्या विरोधी धोरण त्यांनी या ठिकाणी पत्करलं आणि त्यामुळे संस्थानिकाच्या मनामध्येही ब्रिटिशाच्या विषयी असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता. आणि हा निर्माण झालेला असंतोष 1857च्या या स्वातंत्र्य लढ्यामधून या ठिकाणी बाहेर पडला. मग हा जो स्वातंत्र्य लढा भारतीयांनी या ठिकाणी हाती घेतला, त्याला कुठली कारणीभूत होती, ही एक एक करून आपण त्या कारणांचा मागोवा या ठिकाणी घेऊया. यामध्ये आपल्याला पहिलं कारण सांगता येतील ब्रिटिश सैन्यातील असंतोष. ब्रिटिश सैन्य भारतामध्ये कुणाची सत्ता होती, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची या ठिकाणी सत्ता होती. जी की कंपनी आपण पाहिली की ब्रिटनमध्ये 1600 मध्ये स्थापन झालेली होती. 1757चं प्लासीचं युद्ध या ठिकाणी झालं बंगाल प्रांतामध्ये आणि तेव्हापासून या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये आपली सत्ता निर्माण केली आणि आपली सत्ता निर्माण केली. या ठिकाणी त्यांनी सैन्य व्यवस्था निर्माण केली आणि या सैन्य व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिकांचा या ठिकाणी समावेश होता. मग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे मोठ्या प्रमाणात असलेले भारतीय सैनिकाचा वर्ग जर आपण पाहिला, तर या भारतीय सैनिका वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिशाविषयी असंतोष निर्माण झालेला होता. आता या भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधी असंतोषाची भूमिका का निर्माण झाली, या जर बाबी आपण पाहिल्या, तर भारतीय सैनिकांना या ठिकाणी जी वागणूक दिली जात होती, ती वागणूक अपमानास्पद स्वरूपाची होती. ब्रिटिशाच्या या सैन्य व्यवस्थेमध्ये वर्णभेद केला जायचा. काळा आणि गोरा हा भेद या ठिकाणी केला जायचा
आणि त्यामुळं भारतीय सैनिकांना देण्यात येणारी जी वागणूक आहे ते काळे म्हणून अपमानास्पद स्वरूपाची वागणूक या ठिकाणी दिली जात होती. म्हणजे समानतेची वागणूक, गोरे आणि काळे शिपायामध्ये समानतेची वागणूक या ठिकाणी नव्हती. भारतीय सैनिकांना अपमानास्पद स्वरूपाची वागणूक दिली जात होती आणि त्यामुळेही भारतीय सैनिकांमध्ये या ब्रिटिशाविषयी असंतोष निर्माण झाला. कारण की हे वर्णभेद करतायत, वर्णद्वेष या ठिकाणी करतायत. याबरोबरच भारतीय सैनिकांवरती या ब्रिटिशांनी अनेक बंधनं लावली होती. आता भारतीय सैनिकांमध्ये यांनी कुठली बंधनं लावली होती? तर भारतीय सैनिकांनी कपाळावरती गंध लावायचा नाही, भारतीय सैनिकांनी कानामध्ये बाळी घालायची नाही, भारतीय सैनिकांनी या ठिकाणी दाढी ठेवायची नाही. आता या सर्व बाबी जर पाहिल्या तर या सर्व बाबी भारतीय सैनिकाच्या भावना दुखावणाऱ्या होत्या. आता कपाळावरती गंध लावणं, कानामध्ये बाळी घालणं, या बाबींचा संबंध हा धार्मिक श्रद्धांशी होता. याचा संबंध हा धार्मिक श्रद्धांशी होता. दाढी वाढवायची नाही याचा संबंध ही शीख आणि मुस्लिम धर्माच्या संदर्भातला होता. मग गंध लावायचा नाही, कानामध्ये बाळी घालायची नाही, दाढी वाढवायची नाही, या बाबीमुळं आपण म्हणूया की भारतीय माणसांची मनं, सैनिकांची मनं या ठिकाणी दुखावली गेली आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये भारतीय सैनिकांमध्ये या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधी असंतोष या ठिकाणी वाढत गेला. आणि त्यामुळेही आपण म्हणूया 1857चा हा स्वातंत्र्य लढा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमधील सैनिकांनी हाती घेतलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आणखीन आपल्याला सांगता येतं की भारतीय सैनिकांना जो भत्ता दिला जात होता, हा भत्ता जर आपण पाहिला तर गोऱ्या सैनिकांना देण्यात येत असलेला भत्ता आणि भारतीय सैनिकांना देण्यात येत असलेला भत्ता यामध्ये ही तफावत होती. भारतीय सैनिकांना कमी भत्ता दिला जायचा तर गोऱ्या शिपायांना जास्तीचा भत्ता दिला जायचा. यामुळेही असंतोष होता. त्यानंतर भारतीय सैनिकांनी समुद्र ओलांडण्याची सक्ती या ठिकाणी केली. भारतीय सैनिकांना विदेशामध्ये या ठिकाणी नेण्यात येऊ लागलं. कुठल्या मार्गे नेण्यात येऊ लागलं तर समुद्र मार्गे नेण्यात येऊ लागलं. आता यावेळेसची भारतीय मनोवृत्ती जर आपण पाहिली तर समुद्र मंथन करणं हे धर्मविरोधी मानलं जात होतं. या धार्मिक श्रद्धेचा पगडा यावेळेस होता. आणि मग आता समुद्र मंथन करून परदेशामध्ये भारतीय सैनिकांना नेणं म्हणजे धर्मविरोधी कृती भारतीय सैनिकांना वाटायला लागली. आणि त्यामधूनही ब्रिटिशाविरोधी असंतोष भारतीय सैनिकांमध्ये या ठिकाणी निर्माण झाला. त्याचबरोबर नोकरीच्या बदल्याचं जे प्रमाण आहे, बदलीमध्येही भारतीय सैनिकांना अपमानित केलं जायचं. नोकरीमध्ये मिळणारी जी बढती आहे या बढतीमध्येही दुजाभाव केला जायचा. ज्या पदावरती भारतीय सैनिक सैन्यामध्ये भरती झाला आहे त्याच पदावरती त्याला निवृत्त व्हावं लागायचं. म्हणजे भारतीय सैनिकांना या ठिकाणी बढतीही दिली जात नव्हती. वरिष्ठ पदावरती भारतीय सैनिकांची या ठिकाणी नेमणूक केली जात नव्हती. योग्य ठिकाणी, मोक्याच्या ठिकाणी भारतीय सैनिकांच्या बदल्या केल्या जात नव्हत्या. या सर्वच बाबी जर आपण पाहिल्या तर या सर्वच बाबीमुळे आपण म्हणूया की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दरबारामध्ये असलेल्या भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या होत्या, ब्रिटिशाविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या होत्या, ब्रिटिशाविषयी द्वेषाची भावना निर्माण करणाऱ्या होत्या. आणि त्यामुळेही आपण म्हणूया की अशा या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमधील जे भारतीय सैनिक आहेत त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशाविषयी असंतोष निर्माण झाला. आणि त्यामुळेही आपण म्हणूया या ठिकाणी 1857चा स्वातंत्र्य लढा हाती घेण्यात आला असं आपल्याला म्हणता येतं. दुसरं कारण आपल्याला सांगता येतं संस्थानिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष. तर या ठिकाणी भारतामध्ये अस्तित्वात असलेले संस्थानिक, तर पहा या संस्थानिकाच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झाला त्याला कारण आहे लॉर्ड डलहौसी. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं
तर ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी, भारतावरती एकाधिकारशाही या ठिकाणी निर्माण करण्यासाठी लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारसा हक्क या ठिकाणी नामंजूर केला. लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारसा हक्क या ठिकाणी नामंजूर केला आणि त्यामुळे भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या संस्थानिकांमध्ये असंतोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. ज्या राजांना पुत्र नाही, ज्या निपुत्रिका आहेत, अशा संस्थानिकांनी काय केलं होतं तर दत्तक पुत्र घेतला होता. परंतु असे दत्तक घेतलेले जे पुत्र आहेत ते गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीनं अमान्य केलं आणि यामधून अनेक संस्थानिक खालसा करण्याचं काम या लॉर्ड डलहौसीनं केलं. आता जी संस्थानं दत्तक वारसा नामंजूर करून खालसा करण्यात आलेली आहे, ही संस्थानिक जर आपण पाहिली तर सातारा आहे, जैतपूर आहे, संबळपूर आहे, नागपूर आहे, झाशी आहे, यासारखी संस्थानिक दत्तक वारसा नामंजूर करून लॉर्ड डलहौसीनं या ठिकाणी खालसा केले, नष्ट केले. म्हणजे संस्थानिकच या ठिकाणी यांनी नष्ट करून टाकले. आणि त्यामुळे काय घडलं तर या संस्थानिकाकडे असलेला सैनिकांचा वर्ग जो होता तो बेकार झाला. कारण की संस्थानिकच राहिले नाहीत किंवा त्या संस्थानिकांना त्यांच्या संस्थानिकाची सुरक्षा करण्यासाठी आता सैनिकाची गरजच राहिली नाही. संस्थानिक राहिला नाही म्हणजे सैनिक राहिला नाही. आणि त्यामुळे संस्थानिकाकडे जो सैनिकांचा वर्ग होता तो बेकार झाला आणि या बेकार झालेल्या सैनिकाचा अतिरिक्त बोजा या ठिकाणी आता शेतीवरती पडला. आणि यामधूनच भारतीय माणसांच्या मनामध्ये या ब्रिटिशाविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली. एवढंच नव्हे तर कंपनी सरकार आपलं धर्म बुडवतंय, आपली राजकीय व्यवस्था बुडवतंय, अशी भावना भारतीय माणसाच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झाली. लॉर्ड डलहौसी फक्त संस्थानिक खालसा करूनच थांबला नाही, तर संस्थानिकांना जी वतनं दिली होती अशी वतनंही त्यांनी या ठिकाणी जप्त केली. आणि त्यामुळे हा सर्वच वर्ग आपण म्हणूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरती नाराज झाला, ब्रिटिशावरती नाराज झाला. आणि यामधून आपण म्हणूया की ब्रिटिशाविरोधी स्वातंत्र्य लढा या ठिकाणी हाती घेण्यात आला. म्हणजे संस्थानिकांना जी वागणूक दिली गेली, त्यांचं संस्थान जे खालसा करण्यात आलं, त्यामुळेही आपण म्हणूया की 1857चा स्वातंत्र्य लढा भारतीयांनी या ठिकाणी हाती घेतला. त्यानंतरचं कारण सांगता येतं आपल्याला आर्थिक कारण, आर्थिक बाबी. तर पहा, आर्थिक कारणाचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस ब्रिटिशांना या ठिकाणी आर्थिक धोरणच या पद्धतीचं हाती घेतलं जेणेकरून भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी उद्ध्वस्त होईल. आता ब्रिटिशांनी काय केलं तर आपण म्हणूया ब्रिटिशाच्या आर्थिक धोरणामुळं भारतामध्ये अस्तित्वात असलेला जो कुटीर उद्योग होता, जो गृह उद्योग होता, जो हस्त उद्योग होता, तो या ठिकाणी नष्ट झाला. कारण की ब्रिटिशांनी या ठिकाणी कारखाना उत्पादन पद्धती आणली आणि त्यामुळे भारतामधील कारागीर वर्ग जो होता, हा कारागीर वर्ग या ठिकाणचा बेकार झाला. कारण की हस्त उद्योग नष्ट झाले, कुटीर उद्योग नष्ट झाले, गृह उद्योग या ठिकाणचे नष्ट झाले. या ठिकाणच्या व्यवसायांना संरक्षण देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं नाही. म्हणजे या ठिकाणचा कारागीर वर्ग आणि या ठिकाणचे छोटे छोटे उद्योग बंद पडले आणि त्यामुळे या सर्व माणसांच्या मनामध्ये ब्रिटिशाविषयी असंतोषाची भावना निर्माण आपल्याला झालेली दिसते. आणि मग ब्रिटिशांनी या ठिकाणून काय केलं तर भारताची आर्थिक पिळवणूक करायला सुरुवात केली. आता हे आर्थिक धोरण स्वीकारत असताना ब्रिटिशांनी भारतीय परंपरेचा विचार केला नाही, भारतामधल्या हवामानाचा विचार केला नाही, भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या पीक पद्धतीचा विचार केला नाही. आणि यामधून त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतसाऱ्याच्या पद्धतीचा अवलंब केला. आता या शेतसाऱ्याच्या पद्धतीचा अवलंब करत असताना परंपरेचा विचार नाही, पीक पद्धतीचा विचार नाही, या ठिकाणच्या हवामानाचाही विचार त्यांनी केला नाही.
आणि साधारणतः एकूण भारतामध्ये आपण म्हणूया की ज्या शेतसाऱ्याच्या पद्धती त्यांनी वापरल्या यामध्ये कायमधारा पद्धती होती, रयतवार पद्धती होती, महालवारी पद्धती होती. या वेगवेगळ्या शेतसाऱ्याच्या पद्धतीचा अवलंब ब्रिटिशांनी या ठिकाणी केला आणि भारतीय शेतकऱ्यांची पिळवणूक, आर्थिक पिळवणूक करायला या ठिकाणी सुरुवात केली. यामधून काय घडलं तर या ठिकाणचा शेतकरी वर्ग कंगाल बनला, दरिद्री बनला, तो उपासमारीमध्ये जीवन व्यतीत करायला लागला. तर याच्या उलट या ठिकाणचा जमीनदार वर्ग आणि कंपनी मात्र श्रीमंत व्हायला लागली. शेतकरी भिकेला लागला आणि या ठिकाणचा जमीनदार वर्ग, या ठिकाणची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही या ठिकाणी श्रीमंत व्हायला लागली. आधी जो शेतसारा शेतकरी भरत होते ते वस्तूच्या स्वरूपामध्ये भरत होते, परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं या ठिकाणी आता रोख रकमेमध्ये शेतसारा भरावा असा आदेश काढला. म्हणजे वस्तूच्या स्वरूपामध्ये नाही तर आता रोख या ठिकाणी आता शेतसारा भरावा लागत होता. आता हा शेतसारा शेतकऱ्याकडून जो वसूल केला जायचा यामध्ये दुष्काळाचा विचार केला जात नव्हता, नैसर्गिक आपत्तीचा विचार केला जात नव्हता, शेतीमध्ये पीक पिकलं की नाही याचाही विचार केला जात नव्हता. म्हणजे शेतीमध्ये उत्पन्न येऊ अथवा न येऊ शेतकऱ्याला नगदी स्वरूपामध्ये या ठिकाणी शेतसारा भरावा लागत होता. दुष्काळाच्या स्थितीमध्येही शेतकऱ्याला शेतसारा भरावा लागायचा, नैसर्गिक आपत्तीमध्ये भरावा लागायचा, साथीच्या रोगामध्येही भरावा लागायचा. मग दुष्काळ आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, साथीचे आजार आहेत, याचा सर्वात जास्त फटका या शेतकऱ्याला बसायचा, माणसांना बसायचा, जनावरांना बसायचा. या सर्व समस्येकडे ब्रिटिशाचा पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण पाहिला तर तो सहानुभूती शून्य होता. कसल्याच प्रकारची सहानुभूती ब्रिटिशानं भारतीय शेतकऱ्याविषयी, भारतीय माणसाविषयी या ठिकाणी दाखवलेली दिसत नाही. म्हणजे या ठिकाणचा शेतकरी वर्ग जमीनदार, सावकार आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कचाट्यामध्ये सापडला होता. सावकार आहेत, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. याआधी भारतीय शेतकरी जमिनीची विक्री कधी करत नव्हता, परंतु आता मात्र शेतसारा भरण्यासाठी भारतीय शेतकरी आता आपली शेती विकायला लागला. रोख पैशासाठी या ठिकाणी शेती तो विकू लागला. त्याच्या आर्थिक अडचणीमध्ये, शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अशामध्ये या ठिकाणच्या ब्रिटिशांनी मळ्याची नगदी स्वरूपाची शेती या ठिकाणी करायला सुरुवात केली. निळीचे मळे मोठ्या प्रमाणात लावले. यामध्ये भारतीय शेतकऱ्याला मजूर म्हणून राबावं लागू लागलं आणि अशा या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अतिशय दयनीय स्वरूपाची, अतिशय बिकट स्वरूपाची या ठिकाणी बनली. म्हणजे या प्रकारच्या आर्थिक धोरणांचा अवलंब ब्रिटिशांनी केला आणि त्यामुळेही असंतोष निर्माण झाला आणि त्याची परिणिती 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या ठिकाणी झाली. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला सांगता येतो धार्मिक कारणे, धार्मिक बाबी. आता पहा, ब्रिटिशांनी या ठिकाणी फक्त या ठिकाणी सत्ताच त्यांनी निर्माण केली नाही, राजकीय साम्राज्यच त्यांनी या ठिकाणी निर्माण केलं नाही, तर ब्रिटिशाचा या ठिकाणी धार्मिक साम्राज्यवाद सुद्धा या ठिकाणी होता. धार्मिक साम्राज्यवाद त्यांनी या ठिकाणी निर्माण केला होता. भारतीयांची आर्थिक पिळवणूक करण्याबरोबरच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी सोबत या ठिकाणी ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या आल्या होत्या, या ख्रिश्चन मिशनऱ्या या ठिकाणी भारतीय लोकांचं बळजबरीनं धर्मांतर करत होत्या. भारतीयांच्या ज्या रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, याच्या विरोधी धोरण या ठिकाणच्या ब्रिटिश सरकारनं हाती घेतलं होतं. विविध स्वरूपाचे कायदे या ठिकाणी ब्रिटिशांनी जे आणले, या कायद्यामुळे भारतीय लोकांना वाटायला लागलं की ब्रिटिशाच्या या कायदेविषयक धोरणामुळे आपला धर्म बुडतो की काय. ब्रिटिश आपल्या धर्मविरोधी मोठ्या प्रमाणात कायदे या ठिकाणी करतोय. मग सतीबंदीचा कायदा असेल, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा असेल, बालविवाहाचा बंदी करणारा कायदा असेल, या सगळ्या बाबी पुरोगामी स्वरूपाच्या होत्या
परंतु यावेळेसच्या भारतीय माणसाची मनोवृत्ती जर आपण पाहिली तर ती परंपरावादी होती, रूढीवादी होती, सनातनी स्वरूपाची होती. आणि त्यामुळे भारतीय माणसांना वाटायला लागलं की ब्रिटिश लोक, आपण जर स्वस्थ आणि शांत बसलो तर ब्रिटिश लोक आपला धर्म बुडवतील. आणि त्यामुळेही अशा या धार्मिक सुधारणावादी ब्रिटिशाच्या धोरणामुळेही भारतीय माणसाच्या मनामध्ये ब्रिटिशाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. आणि त्यामुळेही आपण म्हणूया 1857चा स्वातंत्र्य लढा हाती घेतला गेला. त्यानंतरचं कारण आपल्याला सांगता येईल काडतूस प्रकरण, ज्याला की आतापर्यंत आपण तात्कालिक कारण असं म्हणत होतो. काडतूस प्रकरण आता या संदर्भामध्ये 1856ला ब्रिटिशांनी सैन्यासाठी लांब पल्ल्याच्या नवीन एनफिल्ड नावाच्या बंदुका आणल्या. लांब पल्ल्याच्या एनफिल्ड नावाच्या बंदुका या ठिकाणी आणल्या आणि त्यासाठी नवीन प्रकारची काडतूसही सैनिकाला या ठिकाणी देण्यात आली. परंतु या बंदुका, सैनिकांना देण्यात आलेली काडतूस या संदर्भामध्ये सैनिकांमध्ये एक बातमी पसरली. ती बातमी होती की हे जे काडतूस आणि काडतुसाला जे आवरण आहे ते आवरण कशाचं आहे, तर ते आवरण सांगितलं गेलं की डुकराची आणि गायीच्या चरबीपासून त्या काडतुसाचं आवरण बनवलेलं आहे. सैनिकाला काय करावं लागायचं, तर ही काडतुसावरचं जे आवरण आहे ते दातानं काढावं लागायचं, तोंडानं काढावं लागायचं. आणि ते आवरण कशाचं आहे म्हटलं गेलं तर गायीची आणि डुकराच्या चरबीपासून ते बनवलेलं आहे. आता पहा, तोंडानं या काडतुसाला स्पर्श करणं, ज्याला की चरबी लावलेली आहे, हे तोंडानं स्पर्श करणं म्हणजे भारतीय माणसांना धर्मसंकटामध्ये टाकणं आहे. कारण की गाय ही हिंदू धर्मासाठी पवित्र होती, तर डुक्कर हे मुस्लिम धर्मीयांसाठी निषिद्ध होतं. आणि त्यामुळे याला तोंडाने स्पर्श करणं म्हणजे आपल्या धर्मावरती संकट टाकणारी घटना आहे असं भारतीय माणसाची, भारतीय सैनिकाची मनोवृत्ती झाली. आणि त्यामुळं भारतीय सैनिकांनी ही काडतुस वापरण्यास नकार दिला. ही काडतुस वापरण्यास त्यांनी नकार दिला म्हणजे उठावाला या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. परंतु सुरुवातीच्या कालावधीमध्ये काडतुस वापरण्यास नकार देणाऱ्या सैनिकांचा हा उठाव ब्रिटिशांनी या ठिकाणी मोडून काढला. सुरुवातीला जो विरोध झाला त्याला तो मोडून काढण्यामध्ये ब्रिटिशांना यश आलं. परंतु आपण म्हणूया या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी मात्र या काडतूस प्रकरणापासून या ठिकाणी निर्माण झाली. आणि पुढचा भाग आपल्याला सांगतोय तो उठावाला सुरुवात. 1857 उजळलं. मग 1857ला मग उठावाला सुरुवात झाली. ठिकाण होतं बराकपूर छावणी. बराकपूर छावणी आणि नाव आहे मंगल पांडे. बराकपूर छावणी आणि नाव आहे मंगल पांडे. मंगल पांडेनं बराकपूर छावणीमध्ये असंतोषाला तोंड फोडलं. परंतु ब्रिटिशांनी मंगल पांडेला पकडलं आणि मंगल पांडेना फाशीवर त्यांनी लटकावलं. म्हणजे उठावाला प्रारंभ झाला, तोंड फुटलं, मंगल पांडेना पकडण्यात आलं आणि फासावर लटकवण्यात आलं. आणि त्यामुळे भारतीय सैनिकांमधील असंतोष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढला. हे लोण आता बराकपूर छावणीमधून निर्माण झालेलं हे लोण आता विविध छावण्यामध्ये या ठिकाणी पसरलं. मिरत या ठिकाणच्या घोडदळाच्या कंपनीनं उठाव केला. या सगळ्या धामधुमीमध्ये मग इंग्रजांना ठार मारणं, ब्रिटिशाच्या कुटुंबियांना धडा शिकवणं, प्रसंगी ब्रिटिशांची कत्तल करणं, ब्रिटिश लोकांची घरं जाळणं, हा प्रकार या ठिकाणी मग सुरू झाला. म्हणजे उठावाला या ठिकाणी प्रारंभ झाला. आणि या सर्व सैनिकांनी आता कूच कुठं केली तर दिल्लीकडे गेली. चलो दिल्ली हा नारा देण्यात आला. आणि हे सर्व सैनिक आता कुठं निघाले तर दिल्लीकडे निघाले. विद्यार्थी मित्रांनो,
पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया.